आम्ही निघालोय, सोबतच इच्छा बेस्ट फ्रेंड्स येणार आहेत. एकही रस्ता नाहीये काही जाण्यासारखा. भारी आहे रे, क्या बात है. दो छोटी बच्चे मिल गए हमें रास्ते में. राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आम्ही हा व्हिडिओ हॅलो तर आम्ही हा व्हिडिओ मराठीमध्ये करणार आहे, कारण आम्ही नाशिकमध्ये आलोय आणि आम्ही चाललोय अशा ठिकाणी जिथे जे फक्त आणि फक्त मराठी लोकच खातात आवडीने. आणि नाशिकमध्ये आल्यामुळं मॅडमचं राज्य आहे, त्यामुळे गाडी ही मॅडमकडेच दिलेली आहे. तर जाऊ, आम्ही पोहोचू व्यवस्थित आमच्या ठिकाणी. तर आता आम्ही निघालोय, सोबतच इच्छा बेस्ट फ्रेंड्स येणार आहेत. तर मी पण चाललोय गर्ल्स गँग मध्ये, मी एकटा असेल तिथे. तर आधी आम्हाला पिकअप करायचं आहे इची बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंडला आधी पिकअप करणार. नंतर दुसरी पण एक बेस्ट फ्रेंड आहे, तिला पण पिकअप करणार. आणि या पिकअप मध्ये गाडी चालवणार आहे मॅडम आणि नंतर मी. तर गाईज आता निघालोय आम्ही. आणि गेस करा गाईज की आम्ही कुठे चाललो असू. तुम्हाला काय वाटतं? मी परत हिंट देतो, ती गोष्ट मराठी लोकच खातात आणि नाशिकमध्ये या गोष्टी जास्त फेमस आहेत. तर नाशिककरांना तुम्हाला काय वाटतं, काय असेल तुमचं? तर अगदी तोंडावरच असेल की तुम्ही इथे चालले. तर आमचा जो स्पॉट आहे तो साधारण 7.5-8 किलोमीटर आहे. आणि गाईज नाशिकमध्ये रस्त्यांची हालत खूपच घाण झाली आहे, खूपच विचित्र झाली आहे. म्हणजे लिटरली तुम्ही टू व्हीलरनी तर चालवू शकत नाही, जेवढे खड्डे आहेत. आणि पाऊस असल्यामुळे खड्डे. आणि गाईज पाऊस असल्यामुळे ना त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे तो खड्डा किती खोल आहे हे तर कळतच नाही. कालच एक न्यूज आली, मोठाच्या मोठा डंपर गाईज तो आतच गेला डायरेक्ट. म्हणजे जवळपास 30% जे पुढचा भाग आहे तो खाली, जमिनीच्या खाली. एवढा तो घाण विचित्र पद्धतीने, चल जाऊ दे, एवढा विचित्र पद्धतीने तो झालाय. गाईज ट्रॅफिक पण आहे. शाबास. मला थोडा इकडचा अंदाज खूप दिवसांनी झाला ते. होईल ग चालून. तू चालवत नाही जास्त, त्यामुळं लांब जायचं आहे. जाऊ दे सरळ पटकन, चल. इझी कंट्रोल. की तुमचा आणि तुमच्या गाडीचा एक कनेक्शन डेव्हलप झाला पाहिजे, व्हॉट आय फील वाईल ड्रायव्हिंग. आणि बाकी तर आय गेस चालवूनच येतोय. प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस, इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. तशी तू छान चालवते का तू? हा, म्हणजे मला आधी छोटी गाडी होती ना सेलेरिओ, तर एक वेगळा अंदाज होता. पण ह्याच्यात तर थोडंसं असं वाटतं बापरे थोडी मोठी गाडी आहे, ह्यूज गाडी आहे, जाईल नाही जाईल थोडासा. राईट. आणि काहीच खरंच गाडी ना उंच आहे, आणि तुम्ही सीट ते ड्रायव्हर सीटवर पण आहे ना, असं वरती बसल्याची फिलिंग येते, असं घोड्यावरती. खरंच माझ्यासाठी सोफ्यावरती बसले, मागे कम्फर्ट खूपच अतिशय सुंदर आहे, छान आहे. आणि गाडी फील होते अशी की मोठ्या गाडीत बसलोय, मोठी गाडी चालवतोय असं फील होते गाडीमध्ये. छान वाटते, म्हणजे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तर छान आहे. आणि एकदा हातात गाडी बसली ना की छान वाटते चालवायला. आता मला बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स आला गाडीवर, आणि माझं आणि गाडीचं कनेक्शन झालंय व्यवस्थित, त्याच्यामुळं मला छान अंदाज आलेला आहे, काय वाटत नाही. तर गाईज आज आम्ही पिकअप करणार आहे इच्या पहिल्या बेस्ट फ्रेंडला. तर दाखवू तुम्हाला आम्ही इची बेस्ट फ्रेंड. ओ क्यूट, किती छान दिसते. तू उंच दिसतेय का? मी वरती गेली आहे सीट. मी टिंगू आहे ना, आधी खालती आहे सीट, वरती गेली. हे पण आपण खाली नाही केलं. आपण इथे लावू शकतो. गाईज हात फार दुखायला लागलाय. चला मग. येस, आमचे गड्डेवाले रस्ते संपले आहेत फायनली, आणि आम्ही माझ्या फ्रेंड्सला पण पिकअप केलाय. हाय, हॅलो करा व्हिडिओ मध्ये. तुम्ही एका खूप व्हायरल व्हिडिओ मध्ये येत आहात. गाईज एवढे डेंजर रस्ते आहेत, एवढे डेंजर रस्ते आहेत, काय खूप डेंजर. म्हणजे मला वाटत होतं की न्यूज मध्ये असं येतं, पण एवढं नसेल, पण खूप जास्त आहे. आम्ही त्याचे डॅश कॅम मध्ये आहेत व्हिडिओज, आम्ही ते नक्की इथे ऍड करू. खरंच खूप खराब हालत झाली आहे गाईज नाशिकची, तर तुम्ही फिरायला नका येऊ, प्लीज नका येऊ. नाशिकच्या बाहेर फिरू शकतो ना? नाही, हे सगळं रस्ते लागतात. अच्छा, कनेक्टेड आहे.
येस इथून Guys, तुम्ही जर इथून नाशिक तुम्ही जर नाशिक येत असाल तर शॉकअप्स घेऊन या. खरंच तियारा Spare घेऊन या. हे बघा रस्ते. अरे भाई एकही रस्ता नाहीये काही जाण्यासारखा. काय आहे? कळत पण नाही आणि किती खोल खड्डा आहे का काय आहे. हलके दिलवाले नाशिक नाही. म्हणजे असं वाटतं की आम्ही नाशिक मध्येच ऑफ रोडिंग करतोय. ठीक बरं झालं आहे CR. फाईन. हा बरं झालं खरंच. नवीन धुतलेली गाडी ठीक आहे बरं ते तिचा यूज झाला. कसं चांगल्या रस्त्यांसाठी नाहीच घेतली आहे ना. काहीच नाही. ती तो बाईक तिकडचा बाईक मी काय बोललीस ना. फायनली आम्ही ग्रेप एम्बसी ला एंटर झालोय ऑफ रोडिंग करत करत. संपले नाहीयेत. मातीचा रोड आहे भाई. प्लीज जर हा व्हिडिओ टाटा मोटर्स वाले बघताय प्लीज आम्हाला परत एक वॉशिंग द्या. भाई, लिटरली आता अरे ही काहीच नाहीये ही गर्दी काहीच नाहीये. हा हे काहीच नाहीये. खूप गर्दी असते. आता पार्किंग कुठे आपलं मध्ये आहे. खूप गर्दी असते खूप. खड्ड्यांमुळे येणं हा काहीच नाहीये. हे बंद झालंय मोस्टली म्हणजे गोष्टी. अरे हो खूप असतं इथे काही काही. हे काय यात्रेसारखं असतं. हा म्हणजे खूप बढिया असतं. म्हणजे मला वाटतं आपण परत येऊया जेव्हा पाऊस नसेल. इथे पार्किंग साठी त्यांनी हे लावलंय. हो पण हे खूप कमी आहे. ओके नीट व्हिडिओ काढ. उतरतो आम्ही. सगळं बंद आहे मला असं वाटतंय. आणि हे बघा आणि आमची हालत बघा. बस होप सो की आम्ही आरामात पोहोचू न पडता. रिस्कच एवढी आहे. चला माझा स्ट्रगल बघा. मी व्लॉग करता करता इकडून जाते. नॉर्मल डेज मध्ये ना खूप छान असतं. आम्ही बिचाऱ्यांना चुकीच्या वेळेस आलो आहे घेऊन. काय कसं गडू कसं आहे तुला. नाही नाही हिंदी काढता का मराठी काढता. डू द ऑनर्स सर. हे छोट्या मुलांना खेळासाठी कसतो कसं मस्त असतं. अरे माहिती आहे? हा गाईस पावसामुळे ना भरपूरशा गोष्टी बंद आहेत इथे. आम्ही पण परत- तरी काही काही गोष्टी आहेत चालू. हे बघा छोट्या छोट्या खेळायला वेळेला नर्सरी पण आहे बाई. बरंच आहे. इकडे अत्तर इत्तरचं दुकान आहे. ठीक आहे. आणि इथे आहे ग्रेप एम्बसीचं एंट्रन्स. ग्रेप एम्बसी. चल तर चला बघूया आत कसं वाटतंय. ग्रेप एम्बसी. वाव पहिल्यांदा आलोय गाईज मी इथे. वरती मला वाटतं द्राक्षांची वेल लावली त्यांनी. मी पूर्ण हे केलं आहे. वा भारी आहे रे. क्या बात आहे. खूप जागा खूप मोठा आहे रे. खूप मोठा आहे. बरं ना. झोक्याचं पण आहे. कुठे पाळणा टाकून त्याच्यावर बसायचं. पण ते हलकं आणि खूप. इकडे आपले श्रीकृष्ण बसलेत. पूर्ण कव्हर केलं आहे. वा 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 वा. असं वाटतं कुठल्या तरी पार्कमध्ये चालू खरं. छान आहे. हे बघा हे काय आहे. झोपाळ्यावरती बसासाठी पण आहे गाईज. काय काय केलंय वेगवेगळ्या पद्धतीचं बाई. आणि हा काउंटर वाटतं मोठाच्या मोठा काउंटर. बाप रे बाप किती प्लेट्स रेडी आहेत. चल चला तर चला
आम्ही जागा बघतो कुठे चांगली आहे, काय चांगली आहे, आणि बसून छान ऑर्डर वगैरे करू. तर दाखवतो आम्ही काय काय ऑर्डर केलं आणि आम्हाला कसं वाटलं आम्ही तुम्हाला सांगूच. तुमचा ऑर्डर आलाय काय बघा. बाप रे बा, एवढं सारा आम्ही फक्त 4 जण खाणार आहे. ही आणि मी. बापरे, थँक्यू भाई, धन्यवाद. 4 पापड, काय काय बघूया जरा. 4 प्लेट आहेत, त्यात 2-2 पाव आहेत. 2 हे आहे. अनलिमिटेड आहे का? नाही आहे, अनलिमिटेड नाही आहे. ओके, असं अनलिमिटेड आहे गाईज. बाप रे बाप, मी तर लई खाणार आहे. हे हिला, हे मला. बापरे, जेवण आलं नाही, सगळ्यांनी फोन काढून घेतले बघा. एवढा वेळ पुण्यात जाऊन मिसळ खात नाही. मिसळ तर बघ एकदा. खायलाच नाही पाहिजे. मी नाशिकचीच आहे. म्हणून काही मी पुण्यात मिसळच खात नाही. मी याच्यासाठी वेट केला होता. चला गाईज, आता आम्ही याच्यावर ताव मारतो बढिया आणि सांगतो तुम्हाला कशी आहे आणि किती आवडली, काय आवडली सगळं सांगू. याच्या आधी पण मी एक मिसळ ट्राय केली होती, तर ते पण सांगतो तुम्हाला की ती आवडली की ही आवडली. गाईज, आमची प्लेटची हालत बघा. कसं वाटतंय तुला? कसं वाटलं सांग ना. तू पहिल्यांदा खाल्ली आहे, छान आहे. सगळ्यात बेस्ट कोणती वाटली? मला साधना आवडली होती कारण माझी पहिली होती. ही नाही वाटली? मी 2nd नंबरला आहे. नाही, ही आमची फर्स्ट नंबरला आहे. नाही, ही फर्स्ट आहे. मला साधना मिसळ आवडते. नाही, आमच्यासाठी हीच फर्स्ट आहे. साधना की साधना मिसळ? साधना मिसळ. नो, ग्रेप एम्बेसी. गाईज, खरंच तुम्ही ग्रेप एम्बेसी ट्राय करा. मला ग्रेप एम्बेसीच आवडली. येस, तरच आम्ही परत आणू. धबधबा पाहिजे. पण आम्ही दोघींनी खूप मिसळ ट्राय केल्या कॉलेज लाईफमध्ये, बॅचलर असताना. येस, सगळ्या ट्राय केल्या, पण दिस इज बेस्ट. आम्ही इथे नेहमी येतो. आम्ही याला चेंज होताना बघितलंय, पूर्ण याचा डेव्हलपमेंट फेजेस. पहिले खूप कमी होतं, पण हे तेव्हापासून होतं. इथे आम्ही असे ना द्राक्ष तोडलेत आम्ही स्टार्टिंगला. मस्त. Guys, ते द्राक्ष आम्ही आंबट टूर इकडे देऊ, आलं बरं का? आम्ही टूर देऊ याचा थोड्या वेळातच. हे आता आली आहे जिलेबी. पहिले तर ही गोळाची जिलेबी असायची, आता माहिती नाही यार. आता मी खाऊन बघतो. अजून काय तुम्हाला काय पाहिजे का? पार्टी आहे श्रद्धाकडून. बर्थडे कोणाचा होता? इथंच बड्डे आता. श्रद्धाचा आधी. 4 दिवसाचा फरक आहे. होय का? हो, लवकर पार्टी घेऊन टाकूया. ही गुळाची घ्यायची ना त्यांना. दादा, हे गुळाचे आहे ना? साखर आहे का? गुळाची बंद झाली वाटतं. आधी गुळाची भेटायची ना? हो, अरे भेटायची. कधीपासून येतो आम्ही. हो हो, आम्ही नवीन आले. नाही, इथे पण मिळतो. असा पाव घ्यायचा आणि त्यावर असं टाकायचं. उसळ व्हरायटी त्याच्यात. उसळ भरायची, रस्सा नाही भरायचा. तू येते आणि एक ती नाशिककरांची स्टाईल आहे, ती कस्तुरीने शिकवली आहे. मी नागपूरचा आहे, पण तरी मी हा खातो. मॅडम शिकवली आहे मला. करून जा काय नक्की आहे बरं का. स्पॉट आहे ग्रेप एम्बसी, नाशिकचं फेमस मिसळ. माझा 2nd नंबर आवडली मला, पहिल्या नंबरला साधना आवडली. काय करा. तर गाईज, आता आमचं मिसळ खाऊन झालेली आहे आणि आम्ही इथे फिरायला लागले आणि फोटोज काढतोय. फोटोसाठी पण खूप छान आहे इथे. मागे दिसतं का तुम्हाला? मागे दाखवा. ते जांभळे द्राक्ष आहेत, हे पिकलेले आहेत वाटतं. छान आहेत आणि हिरवे समोर आहेत. तर खूप छान आहे इथे. परिसर पण छान आहे, लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी, लोकांसाठी बसायला भरपूर जागा आहे. हां, हे आहेत हिरवे आणि मागे दाखवली जांभळे. हे वेटिंगसाठी आहे. छान आहे.
जायचं पुढे बोलायचं काय करायचं? एवढं खराब असल्यामुळे आम्ही गाडीच इकडे घेतोय. दलदल मधून निघालोय गाईस. दलदल प्युअर दलदल आहे गाईस. दलदल दलदल इंग्लिश शब्द आहे. हे बघतात गाडी आपली. सियारा का जलवा काय, सियारा का जलवा है. मस्त मस्त व्ह्यू घेतात. दो छोटी बच्चे मिल गए हमें रास्ते में. हमारी एज बढ़ गई है बट हमारा मन अभी भी छोटा है. दिसतात पण लहानच. हो. हा हा. तर कसं वाटतंय, एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान गाडी आहे, खूप छान रूफटॉप आहे. वाटतं ना फक्त खड्डे खराब आहे. घोड्यावर बसल्यावर वाटते की नाही, घोड्यावर बसल्यावर ₹100 पर पर्सन. खोटे Right. आणि तुम्ही ब्लाबला बुक केली असेल तर मग एक फ्री आहे तुम्हाला. फर्स्ट राईड फ्री. ब्लाबला जर तुम्ही आले तर राईड फ्री. हम्म. आणि ते पण याची राईड बर का. हां. याची रेट. हा. तुम्ही Yes. वरती उभी राहते बघून घ्या. यार मजा येते श्रद्धा, ये ना एकदा वरती कसली येते. कसं वाटतंय ऋषरी? गोडगोड वाटतंय. बापरे, दुपारचे 3 वाजले गाईज आम्हाला येता येता. रस्ते खूप खराब होते. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा ह्या मिसळचा. जर तुम्ही नाशिक येत असाल आणि तुम्हाला जर मिसळ आवडत असेल तर तुम्ही ग्रेप एम्बेसी तर जाच. मी म्हणेन की छान आहे, एक्सपिरियन्स पण छान आहे. आणि तिथे जे केलं आहे, जे तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये, ते तर खूप छान आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे आणि कॉस्ट फ्रेंडली पण आहे, जास्त काही महाग नाही आहे. तसंच नाशिकमध्ये भरपूरशा गोष्टी आहेत करायला, खायला, फिरायला. ट्रेक्स आहेत भरपूर. तर असंच आम्ही उद्या एका ठिकाणी जाणार आहे, जो एक खरं नाशिकमध्ये नाही आहे पण नाशिकपासून जवळ आहे आणि जो खूप सुंदर स्पॉट आहे. तर आम्ही त्याचा पण व्हिडिओ करणार आहे उद्या. तर प्लीज गाईज, अजूनपर्यंत तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. वरच्यावर जर तुम्हाला कोणासोबत शेअर करायचं वाटत असेल तर प्लीज गाईज शेअर करा. आणि चला तर उद्या तुम्हाला दाखवतो तो स्पॉट. खूप सुंदर आहे गाईज, खूप सुंदर आहे तो. तर उद्या आम्ही सकाळी निघणार आहे. तर सगळ्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये टाकणार आहेत आमच्या व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. कमान.